भारतीय जनता पार्टीचे आमदार अमल महाडिक आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? तुमची दुसरी टर्म आहे विधानसभा. आज सध्या तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला आहात. यावेळेसचा काय अनुभव आहे, काय सांगाल? प्रथम मी प्रामुख्यानं माझ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे तर धन्यवाद मानीनच, कारण त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला या ठिकाणी आज मला आमदार म्हणून एक सेवेकरी म्हणून त्यांचं नियुक्त केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं, आदरणीय राज्याचे महायुतीचे जे तिन्ही नेते आहेत, माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, या तिघांना एक पुन्हा त्यांची सेवा करायची संधी दिली. कारण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की त्यांचे प्रश्न जर कोण सोडवू शकत असेल तर ते हे तीन नेते, कारण सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारे हे तिन्ही नेते आहेत. कालच आदरणीय देवेंद्रजींचं जे भाषण झालं सभागृहामध्ये, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये, त्यांनी पुन्हा महाराष्ट्राला कळवून सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचा मानस ह्या त्यांनी ठरवलेला आहे. त्यामुळं मला खात्री आहे आणि माझाही अनुभव आणि माझ्याही माध्यमातून मला असं जाणवतं की मी नक्कीच कोल्हापूर शहरातले माझ्या विधानसभेचे प्रश्न सोडूच आणि जिल्ह्यासाठी आम्ही महायुतीचे दाही आमदार मिळून या लोकांची सेवा करू. खास करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तुमच्या मतदारसंघामध्ये जाणवतात. पुढील 5 वर्षामध्ये काय प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहात? तुमचा अजेंडा काय असणार आहे मतदारसंघासाठी? प्रामुख्यानं शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना राज्याच्या असतील किंवा केंद्राच्या असतील या राबवण्यात येतीलच, पण प्रामुख्यानं पूरहानीमध्ये होणारं नुकसान जे राज्यपालांच्या भाषणामध्ये आहे की ज्यामध्ये अवगत केलं आहे, त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण असेल, आई महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचा आराखडा असेल आणि कोल्हापूर शहराला बेसवणारा कचऱ्याचा प्रश्न, रोज मिळणारं पाणी मुबलक हे वेळेत देणं, ही भूमिका माझी या माध्यमातून असेल. कोल्हापूर काँग्रेस मुक्त करण्यासाठी किती तुम्हाला कष्ट करावं लागलं, किती मेहनत घ्यावी लागली? सहजासहजी झालं हे सगळं? कोल्हापूर काँग्रेसमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्यांनी काँग्रेसला तिथं संपवलेली आहे आणि मला खात्री आहे आम्ही 10 म्हणजे आमदार आहोत किंवा आमच्या पाठीमागे जे आमचे नेते आहेत या सगळ्यांनी मिळून हे कष्ट घेतलेले आहेत. कारण आम्हाला सगळ्यांनाच या जनतेची सेवा करायची. त्यांनी गृहीत धरून लोकांना जे राजकारण करतात ही त्यांची भूमिका आहे, पण आम्ही जनतेला विश्वासात घेतो, त्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करतो. त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. नक्कीच. हे होते अमल महाडिक. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर.